नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल सुपारीमध्ये गणपतीचा वास असतो। जेव्हा सत्यनारायण, होम, हवन, लग्न समारंभ अशा अनेक पूजांमध्ये गणपतीचे स्वरूप म्हणून सुपाऱ्या ठेवल्या जातात। ही सुपारी खाण्याची सुपारी नसून ही पूजाची सुपारी असते। ही तुम्हाला पूजा सामग्रीच्या दुकानात आरामात मिळून जाईल। मित्रांनो, आज तुम्हाला आम्ही सुपारीचा एक सोपा उपाय सांगणार आहोत, ज्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। तुम्हाला हा उपाय फक्त 7 दिवस करायचा आहे। यासाठी नवीन कोरी सुपारी आणायची, घरातली पूजेची वापरलेली सुपारी वापरू नये। नवीन सुपारी दुकानातून आणून ती आणल्यानंतर दुधाने अभिषेक करून पाण्याने अभिषेक करायचा आहे। हा उपाय तुम्हाला फक्त गुरुवारी करायचा आहे। सुपारीचा हा उपाय कोणत्याही गुरुवारी सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी करू शकतात। सुपारी गुरुवारच्या दिवशी अभिषेक करून आपल्या देवघरात ठेवावी। डावीकडे, उजवीकडे कोणत्याही बाजूला तुम्हाला सोयीस्कर वाटेल अशा ठिकाणी ठेवावी। सुपारी त्यानंतर 7 दिवस हळदी कुंकू लावावे, तिचे पूजन करावे, दिवा अगरबत्ती लावून तिचे आरती करावी। 7 दिवसाने 8व्या दिवशी देवघरातून सुपारी काढून ती तुमच्या तिजोरीत किंवा दुकानाच्या गल्ल्यात किंवा तुम्ही ऑफिसमध्ये ठेवू शकतात। तुम्ही तुमचे पैसे किंवा महत्त्वाचे कागदपत्र ठेवतात त्या ठिकाणी जरी ठेवली तरी चालेल। सुपारी ठेवल्यानंतर त्याला हात लावू नये, चुकूनही स्पर्श झाला तरी चालेल, पण सारखी आत बाहेर करू नये, तिची जागा बदलू नये। हा सुपारीचा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात नक्की बदल जाणवेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। श्री स्वामी समर्थ। अशाच भक्तिपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।